वन्य प्राण्यांच्या उपद्रवाविरोधात पाटणे वन कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक, वन विभागाकडून दुर्लक्षाचा आरोप, 4 दिवसांमध्ये बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पाटणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत असून या गंभीर समस्येकडे वनविभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पाटणे वन कार्यालयावर जोरदार धडक दिली. येत्या 4 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस निर्णय न झाल्यास संपूर्ण पंचक्रोशीत व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केलं. शेतकऱ्यांनी वनविभागाला सादर केलेल्या निवेदनात विविध ज्वलंत मागण्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून वारंवार निवेदनं, तोंडी सूचना आणि मागण्या करूनही वनविभागाकडून केवळ आश्वासनांची खैरात होत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संयम सुटत चालल्याचं चित्र दिसून आलं. निवेदनात ऊस पिकास गुंठ्याला किमान 3,000 रुपये तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, पिकांचे पंचनामे संबंधित गावातच त्वरित करावेत, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जंगलात पाणी आणि चाऱ्याची योग्य व्यवस्था करावी, शासनमान्य परवाना असलेल्या बंदुका आणि संरक्षण साधनांवर अनावश्यक कारवाई थांबवावी, जळाऊ लाकडास विरोध न करता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी परवानगी द्यावी, तसंच डुकरांसारख्या उपद्रवी प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शिकार परवानगी द्यावी आणि जंगलातच वन्य प्राण्यांसाठी चारा आणि पाण्याची सोय करावी अशा मागण्यांचा समावेश होता. यावेळी बोलताना ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, वन्य प्राण्यांमुळे शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होत असताना प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला. येत्या 4 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस निर्णय न झाल्यास संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य विलास पाटील, पांडू बेनके, महादेव प्रसादे, सत्यजित सावंत भोसले, जे.के. पाटील, शंकर चव्हाण, अशोक तुपारे, संभाजी गावडे, अरुण गावडे, गोमतेश कासार, तानाजी बेल्डे, म्हणप्पा तुपारे, संभाजी मळवेकर, संजय गावडे, नामदेव देवळी, अरुण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.